नमस्कार, माझ्या चॅनेलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर इथं मी वाळलेल्या भाजीचा गरगट्टा बनवणार आहे। तर मी इथं हरभऱ्याची भाजी घेतला आहे वाळलेली। ह्या दिवसात खूप येते ही भाजी, थंडीच्या दिवसात वाळलेल्या भाजीचा गरगट्टा आपल्याला बनवायचा आहे। तर चला बनवूया। खूप छान लागतो हे गरगट्टा, चविष्ट पण लागतो। तर इथं भाजीसाठी लागणारं साहित्य: वाळलेली भाजी घेतलाय हरभऱ्याची, एक प्लेट, आणि शेंगदाण्याचं कूट आणि बेसन पीठ घेतलं आहे 2 चमचे, आणि हिरवी मिरची आणि लसूण। तर हे बेसन पीठ आणि शेंगदाण्याचं कूट हे भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथं मिक्स करून घेतलं आहे। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची वाटून घ्यायचं आहे बारीक छान। तर इथं मी लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतला आहे बारीक, आणि गॅसवरती कढई ठेवला आहे। कढई छान गरम झाल्यावर आपल्याला एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे, आणि 1 चमचा जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर बारीक केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायचं आहे। लसूण आणि हिरवी मिरची बारीक केलं होतं। तर हे छान असं तेलात 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। छान छान परतलं तरच चव लागेल, ही भाजी खूप चविष्ट होईल। तर इथं छान परतलं आहे, आणि इथं मी अर्धा लिटर एक तांब्या पाणी घालत आहे, अर्धा लिटर माप। तर इथं पाण्याला छान उकळी येऊ द्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपल्याला ही वाळलेली भाजी, शेंगदाण्याचं कूट, बेसन ही सर्व मिक्स केलेलं आपल्याला मध्ये गरगटून घ्यायचं आहे, म्हणजे गरगट्टा म्हणतात ह्याला, हरभऱ्याच्या भाजीचा गरगट्टा। तर हे छान असं गरगटून घ्यायचं आहे एकदम मस्त। बघा, गरगट्टाला पण सळणार नाही, हे गाठी ते होणार नाहीत अजिबात। तर इथं आपल्याला 3-4 मिनिट शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवर। बघा, इथं भाजी आपली शिजत आली आहे, खूप छान झाली आहे इथं भाजी। मस्त झाली आहे। भाकरी सोबत तर खूप चांगली लागते ही भाजी ज्वारीच्या। अशी बनवा तुम्ही पण भाजी। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। कशी झाली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला।